होय ग, तू तिकडे शाळेला जाती तिकडं मी पण येणार आहे बरं का. माझ्या ताईला विचारलंय मी तिकडे येऊ हा का ये ना. राहायला. ये ना. छान आहे ना शाळा? हो छान आहे. सर भारी शिकवतात ना तिथले? हो खूप मस्त शिकवते. बरं आहे बाबा, म्हणजे माझं पण चांगलं शिक्षण होईल तुझ्या बरोबर. हा ये ना, चांगले. ए तुम्ही काय नुसतं शेंगा खात बसलाय? शेंगा फोडायला लावलाय तुम्हाला का खायला लावलाय? आई ताईचा फोन आला. काय म्हणले? पाठव म्हणली. मग दे पाठवून. मी तर तुला म्हणले होते चांगली माणसं आहे, दे पाठवून. हा हा खरंच तात्या हा असं म्हणली ताई? हा ताई म्हणली. मग मी एक काम करते, बॅग भराय घेते लगेच. हा 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 चाल बाबा. चल आपण बॅग जा बॅग बरा परव. ए परव शाळेत नाही गेली? आत्ताच आलो तात्या. आले का? आणि ती पोरग कोणच आहे? भंडारीचा. भंडारीच आहे का? हा आई चहा ठेव ना. तू दे ना. काय करता? काय नाही बसलो ना आता काय. चहा घ्या. अरे कपात आणि जायचं ना रे, मला पेत येत नाही याच्यामध्ये खाली याच्यामध्ये. तुमचं ना कायमच असतं बाई, मी विसरते आणि तुम्ही अगं मी सारखं जुन्या वळणाचा माणूस, आता तू हायफाय घरातली, मग मी काय करणार त्याला. काय झालं, दुपारी मांजर आली होती घरात, हा. सगळे कपाशा फोडून टाकल्या अरे बापरे. म्हणून नाही दिलं तुम्हाला. बरं ऐका ना, हम्म. खुशी येणार आहे. तुझी बहीण? तात्यांचा फोन आला होता. मग मला काय सांग तुझी बहीण यायची? अहो, हाय का तुम्ही प्रत्येक गोष्टीला असं का करता बरं? मी काय म्हणते, तिचं काहीतरी कोर्स चालू आहे इकडं, हा. तिला तिकडून इकडे यायला लय लांब पडते, म्हणजे ती जिथं कोर्स करते ना ती, आणि आपल्या इथून तिला जवळ आहे. तर तात्या म्हणले ते पाठवू का तिला? तर मी म्हणलं यांना विचारते काय करायचं. असं काय हरकत नाही आपल्याला. काय चालते काय ना? वर्ष 6 महिने नाती निघून बोलबोल करतात. चालते मग मग आता ती- बायकोच्या बहिणीला नाही जपायचं तर कोणाला जपायचं? हा. अरे मिळून येते म्हणलं मी खुश. हा, अरे अरे बनवलाय चहा, पण तू आतमध्ये आवरत होता ना म्हणून नाही आणला. पण नुसतं चहा प्यायचं नाही, नाश्ता करून जा. हा हुशार आहे तेवढा. बरं ऐक ना, काय चर्चा चालू होती? काय चर्चा चालू होती? अरे खुशी येणार आहे. हा का? हा म्हणजे किती दिवसासाठी? 2 दिवसासाठी? नाही नाही नाही, नाही, तिला जर कमी वर्ष लागेल एक तेवढा वर्ष 6 course. महिने ते कोर्स आहे तिचा काहीतरी तिचा. मग ह्यालाच पाठवू का हा आणायला? पाठवा ना मग त्याला. हा मी एक काम कर, मी तात्यांना फोन करन. मला वाटतं ते संध्याकाळीच तात्या म्हणले मी तिला पाठवतो, पण मी तिला फोन आल्यावर त्याला बस स्टँडवर पाठवू गाडीमध्ये आणि घेऊन ये तिला आल्यानंतर. काळजीच करू नको तू, मी घेऊन येतो ना. हा चालते. असताना- हा तुझं कॉलेज संपलं ना, सुटलं ना की तू स्टँडवरलाच जाऊन थांब. हा मी तसं तात्यांना फोन करून सांगते की अक्षय घ्यायला येईन खुशीला. हा, हा चालते ना? तिच्याकडे मोबाईल नक्की आहे आण, पण तुझ्या विश्वासावर आम्ही घरात बसायचं आणि ती उगाच स्टँडवर राहायची. आता खुशी आली म्हणजे मी जाणार नाही. बरं चालते, जा लवकर. येऊ का मी? हा जा. ये येतो दादा. ये ये. झाला का चहा पिऊन? हा ते करतो. ठेवला का? बरं बरं मी नाश्ता जेवणाचं बघते. हा बरं ना काहीतरी चालते. चांगलं काढून कर बघ काहीतरी फार मटण करू का? मोठं नको करू. संदीप हा आज एवढा खुश आहे ना मी, काय रे? काय विचारूच नको. काय रे? अरे ती आमची वहिनीची बहीण येणार आहे, खुशी. अच्छा म्हणजे तू मिळूनच लागते किती? हा काय तुला ते? तर माहिती तुला ना. काय आनंद झाला एवढा? अरे तुला तर माहिती ना, मला बाकीचे कोणतेच पुरे आवडत हा. नाही. अरे मी पहिल्यापासून तिच्यावरच लाईन मारतो, आणि ती मला एकदम अशी मनापासून आवडते. आणि मग ती कॉलेजचे अरे तिचं काय ते टाइमपास असते. पण आता काय करणार आहे, हम्म. ती वर्षभरासाठी येणार आहे, तिला हा. काहीतरी कोर्स करायचा आहे ना. हा. मग त्याच्यात माझा चान्स मारून घेतो. वर्षभर? हा म्हणजे तिला पटवतो आणि ते संग लग्न कर. चान्स म्हणजे तसला चान्स नाही येडे. हा. हे? म्हणजे लग्न करायचेच म्हणायचे तुला त्याच्या बरोबर? मग आवडती जी आपल्याला आवडते ना तेच सगळ्यात लग्न करायचं असतं. आणि अरे वा. कॉलेजचं बाकी सगळं टाइमपास असतं रे. अरे वा सुधर गया रे भाई. आणि तू तिचं नाव घेतो ना, हा. ती नुसतं बघते माझ्यावर काय जीव बिव नाही तिचा. ते आता तू बघ, ट्राय करते. आईला बघ रस्ता मोकळा रे वा. आता म्हणजे तिला संध्याकाळी आणायला जायचंय मला, हा. त्याच्यामुळं मी आता कॉलेजमधून दांडी मारणार आहे. आता हा. एक लेक्चर करणार आणि काय चल. अरे वा. ह्या अक्षयला किती वेळ झाला फोन करून. हे ना ताईचा भाऊजी ना नुसता गोड गोड बोलायलाय बघा. त्याला वेळेचं तर भानच नाही थोडं पण. किती वाजल्यात, घरी कधी जाणार मी? काय यार, ये ना. फोन पण उचलत नाही. आलाय काय जवळ? उशीर झाला का मला? आता बराच उशीर झालाय, पण जा दे, चालन. अरे ते काय झालं माहितीये का, मी मस्त लेक्चर बुडून येणार होतो,
हा. पण ते सरले कडक आहेत ना, मला बाहेरच निघता नाही आलं. नाही तर मला वहिनीने सांगितलं होतं तू येणार आहे. बरं झालं तुम्ही आला तर. मी वाटच पाहत होते, म्हणलं आता येते मग येते, म्हणून मी फोन पण लावला तुम्हाला. ते सायलेंट आहे ना माझा फोन, हा मी का? बघितलंच नाही. बरं जायचं मग? मग काय उशीर नाही, काही तकलीफ नाही झाली न्यायला? नाही काय नाही, आता एसटीने आले म्हणलं तिथपर्यंत. काय खायचं बियचं का? नाही नको आता, ताई वाट पाहत असेल ना घरी. हा वहिनी वाट पाहते गावाच्या. बरं बस. बरं तुमचं बरं आहे का? हा, तुमचं काय म्हणते? तू म्हणलं तरी चालेल मला. नाही नको, असं कुठं बोलतात होय दवा. नाही तू म्हण मला. बर चाल. चल. वहिनी, ओ वहिनी. काय कोण आलं बाई, बघा कोण आले. कोण आलं? यायला. अरे मला आनंद झाला, मी नाही आलो, तुला कसला आनंद झालाय? दाजी या की पुढं. दाजी काय इकडे बस, माझ्या नको पाय, माझ्या नको पाय पडून, बहिणीच्या पाय पडून मला काय आता काय नाही इथेच आहे ना, खरंच पाया पडत जा. हा म्हणजे आता तात्या कसे आहेत? बरे येत. आणि आजी? बरी. आणि आजीचं सोन्या तुला मोन्या? माहित नाही का? सोन्या मोन्या? सोन्या मोन्या तर कायम बरेच असतात. मामीने काही दिलं का नाही आम्हाला खायला? काही काय पाठवलं का नाही मामीने जावयासाठी? तुमच्यासाठी काय प्यायला पाहिजे ना, तुम्ही खाऊन काय? खाऊन पहिले जेवढे. मला दिलं, इथले जड झाले आता. बरोबर आहे. दिलंच. एवढं दिलं ना तेच लय झालं. मामीने हे दिलं, इथले जड झाले आता मला पण असं. ते सांभाळता नाकी बरं मी काय म्हणते, हा अभ्यास वगैरे करतात ना पोरं? हा आजीची तब्येत कशी आहे? बरी आहे. आजी ठणठण येते. आणि तात्या? तात्यांचं बरंच आहे. आता तात्या तुला माहिती ना कशी कोरबडून गेलेत पार. ते दिवसाचा कोर्स आहे तुझा? आहे आता वर्षभर आहेच की. मी काय म्हणतो वहिनी, हा. वर्षभर कशाला कायमच राहू दे ना हिला. आ? म्हणजे तुझं शिक्षण सगळं व्यवस्थित इथंच करू ना. मग आता शिक्षण पूर्ण झालं तर लग्न करू, काही लग्न झालं तर ठेवून घ्यायचं तिला. हा? काय पण बोलतोय आपण. काय बोलतो हा लग्न झालं आता जावंच लागेल. मग? बरं थकली असशील. हा मी तुला बघ काहीतरी बघ तिला तसं बघ. चहा करते का सरबत? नको चहा. अगं तुला जेवू घाल, आता जेवू घाल बघ, उशिरा जेवू घाल तुला. अहो, तिचं थोडं थकवा जाईल ना, चहा बरं, करते ठीक मग आहे, जेवण बनवू. हा बरं मी बरं. म्हणलो तिला येताना पुढं काही खायचं का नको म्हणली. तिला माहितीये ना ताईच्या हातचा चहा प्यायचा तिला. हा तसं की तुमच्या हातचा चहा मला द्या. मला कटाळा आला पर चहा पिऊन चहाचा. मी फ्रेश होऊन घेते दाजी. तू पी चहा चहा, मला फार कंटाळा आला चहाचा. तुम्हाला काय बोलू? मला काहीच बोलू नको. दाजीला सोडायला आली मला. ओळख बरं कोण आहे? माझ्या दिलाचा राजकुमार म्हणजे अक्षय. कसं काय ओळखलं? मी ओळखणार आहे असं होईन का? बरं ऐक ना, मला तुला एक बोलायचं. बोल ना. आय लव्ह तसकलात का? घाबरलो ना. हा का? नाही मी असंच मजाक करते ना, त्याच्यामुळे केली. नाही मला आवडतं ना तू जास्त केली. नाही तर बाकीच्यांचं अजिबात सहन करीत नाही मी. हा ना. नाही मी असंच म्हणलं मज्जा करावं तुमची म्हणून. तर आज सुट्टी होती का? हा सुट्टी म्हणलं मग बाहेर जाऊन यावा. मग चल की जाऊ ना, मी आहे ना. नको ताई काय म्हणाल परत. वहिनी कशाला काय म्हणते मी असल्यावर? पण तुम्हाला चालेल ना? मला चालन काय, मला पळल. बरं मग जाऊ. जायचं का? हा ताईला विचारते ना. कशाला विचारायचं? चल. नको ताई परत काळजी करेल ना. बरं का, ये विचार. आले हा येऊ. हा जायचं आता. येऊ का? हा तू पटकेच जाऊन ये, म्हणजे आपण जाऊ. कुठं जायचंय पण आपल्याला? कुठं जायचंय? तू म्हणली ना फिरायचंय, तुला अख्खं गाव फिरवतो. अहो पण नुसतं गाव फिरून काय उपयोग आहे? मग तुला भूक लागली का? मग नाही आपण हो. जेवण करू. चल. खरंच ना लय भारी वाटलं मला आज. सगळं फिरले मी. आणि जेवण तितकं मस्त होतं ना खरंच. मला बाबांच्या इकडे फिरताच येत नव्हतं. इकडे आल्यावर कसं मन मोकळ्याने फिरले मी. आता टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना. बरं चल इथं बसू. हा आता ना पाय दुखायला लागलेत माझे लय. मग आता फिरलोयच तेवढं आपण. पाय नाही दुखणार तर काय? एक गोष्ट विचारू का? हा म्हणजे तुला रागता नाही येणार ना? नाही. हा ते मी बऱ्याच दिवसापासून बोलायचं म्हणतो.
आज बोलतो हिम्मत करून. काय बरं? तू ना मला लय मनापासून आवडते आणि तू माझ्या संग लग्न करशील? म्हणजे माझ पण हाय, पण आता घरच्यांचं घरच्यांचं त्याचं अवघड आहे. घरच्यांना बघू की नंतर सांगू. तुझं तर आहे ना, म्हणजे मनापासून आवडतोय ना, मग काही विषय नाही. बघू घरच्यांचं नंतर. चालेल, पण माझं कॉलेज संपूस तरच मी येते, त्याच्या अगोदर काय असेल ते. तर होईल आपलं लग्न. तू काळजी नको कर. मग चालेल. हा, आणि मग मामांचं बाबांचं तर अवघडच आहे. जाऊ दे. वहिनीला कळालं का मामा बरोबर हा म्हणते. वहिनी हा म्हणले मामा हा म्हणते. बाकी काय विषय नाही. हा ते तर आहे. ताईच्या शब्दा पुढे नाही जात बाबा, हा, पण तरी पण नाही का. ते जाऊ दे. आता तुला खरं सांगू का, मला एवढा आनंद झालाय ना, हं. एवढा आनंद झालाय ना, हं. म्हणजे जे मनात होतं ना ते आज सत्यात उतरलं माझ्या. मग बरेच आहे की. आता म्हणजे तुला बी आवडायचं ना मी. हा, पण आता बाबा कडक आहेत ना माझे, म्हणून मग मी बोललेच नाहीत का दिवस. मामांचं काय एवढं काय नाही, बोलन वहिनी. आणि तसे दादा बी आहेत ना. हा, पण बघू काय म्हणते. जाऊ दे आता. आता आपलं जुळलंच म्हणल्यावर. मग काय आता तुम्ही मला रोज कॉलेजला सोडवायच. हा, मग रोज सोडायला बी येणार हं. आणि न्यायला बी येणार. चालेल. लयच आनंद झाला काय. इथं हात ठेवायचा आता. ते आनंदाच्या भरात होतंय तसं. हळूहळू बरं चल, निघायचं का? निघूच आता. ताई पण खवळण ना. हा, इतकी वेळ कुठे गेलती काय? हा, लय उशीर झालाय आपल्याला. सांग तुझं. बोलता बोलता आणि तुमच्या संग राहता राहता कळलंच नाही वेळ किती गेला, नाही का. मला बी कळलेच नाही वेळ कशी निघून गेली. असं वाटतं ही वेळ इथंच थांबावा, पण आपण इथंच थांबलो तर घरी थांबून द्यायचे नाही आपल्याला. चल लवकर. चला. खुशी काय झालं? खुशी काय झालं उलट्या करायला? काय नाही ताई, काहीतरी खाल्लास बहुतेक. काहीतरी खाल्लं असेल. अगं पण अशा कोरड्या आदड्या काय यायला लागल्या तुला? हा खुशी, मला नीट सांग काय झालंय. काय नाही ताई. नीट सांग काय झालंय. अगं काहीच नाही ताई. नीट सांगशील का मला काय झालंय? काय झालंय खुशी, नीट सांगा. कुठं तोंड काळ केलंस? कुठं केलंस तोंड काळ? हा ताई, अगं बोलशील का? अगं देवा परमेश्वरा, अहो कोरड्या उलट्या करते ती. कोल्ड उलटे झाले म्हणून काय लगेच काय फार पुढचा विषय अर्थ करून घेतला काय तो झाले असतील काय खाल्लं असेल तिने काय खाणं झालं. सांग ना काय झालंय. काय झालं तुला काय माहित झालं का? अगं बोल लवकर बोला. अक्षयचं माझं प्रेम आहे. मुस्कट फोडू का तुझं मुस्कट फोडू बिनलाजवानी सांगते मग आम्ही काही ठेवली का नाही लाज आबरू मला काही. अगं तुला कशाला पाठवलं तर तात्याने इथं? या काय सगळ्या तुझी म्हणतील बहीण मला? त्या आयला तुमची खानदानच अशी लाज तुम्ही खानदानाबद्दल बोलू खानदान नका. पण काय करत काळा लावलं ना तोंडाला मला आता त्यांच्या. अगं तुमचं काय असेल तर आम्हाला सांगायचं होतं ना, आम्ही लग्न लावून दिलं असतं. असं तोंड कशाला काळ केलं? अगं लग्न आधी तात्याला कळत जिथं जी मरतील ते. आता घरात जा बाबा बटा नका करू बाहेर लोकांना तमाशा करू. अगं सांगणारच होतो आम्ही. चल 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 आतमध्ये चल. मला काय माहिती. चल आतमध्ये चल आतमध्ये नको शांतपणा करू. अगं तुला लाज वाटली नाही? लाज वाटली नाही का? आता काय मारित नाही का तिला? त्या अक्षरा फोन लावतो मी त्यांना काय करा. अगं तुला घराची अकलीचं आणि इज्जतीचं काय आहे का नाही? हा त्यासाठी पाठवलं होतं का तात्यांनी तुला? पण शिकून मोठं व्हायला ताई, हॅलो आवाज बंद कर. आज आवाज घरी बंद पाहिलं कर तुझं. तुझा. घरी म्हणतो ना ते नंतर सांगू तुला काय काय माहिती पाहिलं तू घरी इथे बरं. आता तात्याला हा, काय लवकर. सांगू मी बरं? तात्या आले तर काय म्हणतील? माझ्या विश्वासावर पाठवली होती आणि अगं तू तुला असं शिकायला चिड आणले का? खाल्लंस. तू हे शिक्षण खायला आणले आम्हाला. तू आम्हाला अक्कल शिकवली. तू काटाय आलाय तसा आणि तू बी तशी काय माणसाने कसं- आपण ह्यांनी सांगितलं असतं तर आपण लग्न लावून नसतं दिलं हा ना, हे काय? बाबा कशाला होऊन दिलं? गपचीप आपण केलं असतं ना. आला हा आला बघा याच्याकडे जरा. काय काय केलं काय मला विचारलं काय केलं? मला विचारलं काय केलं?
झालं का काय शान काय खाते झालंय? काय कोण ठेवलं? काय झाले काय काय कोण केलंय ठेवलं तुम्ही? तुला? हा? काय केलंय तिला काय दिवस केलं? गेले अक्षय दिवस हा? काय टेलर पोरीचं घर लय जोरात हा आहे. घर चांगलं आहे आमचं हा? लय चांगल्या घरात पोर हा, दिलेलं हा. दिसते आणि बघ. शिक्षणाला दुसरी पोरी इथंच आहे ना ती तर आहे ठीक का नाही नाही? माहित. तुम्हाला हा. टेन्शन नाही लय राहिलं. दिवस झालं बेटा यायचं म्हणलं. चांगली मालदार हा? पार्टी पाहिली हा, चांगली पा चुकून झालं असेल वहिनी. चुकून झाली, चुकून झाली, चुकून झाली गोष्ट. चुकून झाली गोष्ट. चुकून झाली गोष्ट. नालायका झाला तिच्या आईला तुम्हाला घरदान ठेवलं, तुम्ही हे कुठं गेलं काय ग? तुला तरी नको का लाज कुत्रे? हा? अरे आम्हाला लेकरू बाळ नाही तुला पोरासारखं वाढवलं मी. अरे एवढी सुद्धा तुला वाटलं नाही एवढंसं सुद्धा की आईला सांगाव वहिनीला सांगाव. अरे आई आहे ना मी तुझी वहिनी नाही आई आहे आई. त्याला कसली आई कटली काय त्याला? लाज सोडली त्यांनी. सांगणारच होतो मी पण. केव्हा सांगणार होता परत हे झालं हो काय? हा? आता काय सांगू मी तात्यांना? हिला कळत हिला आता नाही. तात्याला बोलू. काय बुद्धी करत तू? काय करत? रामांना काय झालं? तात्या तुम्ही काय झालं रडती? काय नाही. सांगतोय म्हणलं, सांगा ना. आता कशाला हे करते? काय झालं? आजी तात्या मला माफ करा. काय काय झालं झालं बाई? तुम्ही दिलेली जबाबदारी मी नाही सांभाळू शकले. असं काय झालं? माझं चुकलंय. नको आता आपण काय त्याची चूक रडू केली? नको. यांना उद्योग आले ना आपण काय त्याची चूक केली? आजी हं. तात्या नेमकं झालंय काय खुशीला ना काय खुशीला कोणत्या तोंडाने सांगू मी. काय झालं खुशीला? सांगायचं काय झालं? खुशीला दिवस गेले. ए, पोरी. काय तोंडाला काळं पासलं नाही. आपण तर शान आहे, नालायक कुत्रा. आई नसतं रे, तुला जीवापाड झोपली कुठं करून ठेवली काय तुला सांगायचं एवढ्या आम्हाला? विश्वासाने पाठवली होती तुला इथं. आमची- शाळा शिकाय पाठवली होती ना तात्या ती शाळा खरं- केली का तिने खरंच मला माहित नव्हती तिने काय केलंय. जबाबदारी तुला मार पाडता नाही आली. माझ्यासमोर नाही काय माझ्या नजरेतच आलं नाही हो. अरे आम्ही आता घरामध्ये मळ्यात कामाला होते, बाकीचे गाव कुठे नाही करतो, यांनी गावात मळ्यात घरी राहते, दिवसभर इथे. आता एकाच घरात राहतात म्हणलं तर आम्ही तरी काय करायचं? कुठला जायचं आम्ही यांना? हा? यांना हात नको नालाय कुठला? चुकलं दादा माझं. चुकलं काय चुकलं आता एकोणीस करायचं. तर जाऊ द्या, मी काय म्हणतोय गावात चौ घालवण्यापेक्षा त्या दोघी सख्या बहिणी आहेत, तुम्ही दोघं सख्खे भाऊ आहेत. मग तुम्ही दोघांनी एकमेकाला जर समजून घेतलं आणि त्यांचं लग्न लावून दिलं जमायचं नाही का? त्यानं लगीन लावूनच आता काय रा वाट करीत आ. मला इथेच वाटतं त्या विषयावर तसं हा. काय बरं. साधू साहेब, त्याच्यामुळे यांनी चुका केल्या पण त्यात आपल्या आबरूची खूप खबर व्हायला. इकडे तिकडे चौ जाण्यापेक्षा मी सांगितलेला पर्याय उत्तम आहे. हा लगीनच लावून दे. पण हिला शाळेला पाठवली नाही. हा तिने उद्योग काही चांगली शाळा केली ना रे. होता ना. आता नको बोलू काय जाऊ दे. आता त्या लगीन लावून. नका, जे झालंय ते जेव्हा बोला. लगीन झालं काय लावा, करायचं? जाऊ दे होऊ दे. बस मग आता काय करता आपण बैठक बसू गपची का भाषा विषय संपून टाकू आणि टाकू महिन्यात 15 दगड लावून काय मिळालंच नाही राहत यांनी काय दुसरा पर्याय नाही. मला वाटलं फक्त मी विचारलं ईश्वर ठेवला. जाऊ दे आता जाऊ दे आता. काय वाईट नाही झालं म्हणे. काय वाईट नाही झालं. एका घरात दोघी जणी गेल्या. दूध पुरी आल्या म्हणून ते विषय संपून टाका. एका घरात दोघी जणी आल्या चांगलं पाहिजे चांगलं काय संसार करायचं? करा. तात्या. आता दोघी गोडीने राहा. हा तुम्ही जसं काय हे विचार दोघं करू भाऊ नका गोडीने असं. राहते, तसं तुम्ही गोडीने राहा. तसं अक्षय चांगलंय आमचं. हा काय तिला अडचण जीव नाही. लावायचा हा नाही त्याची आम्ही करू काय अडचण नाही आता. जागा आम्ही दिली आमच्याकडे काय नाही, आम्ही रुपया खर्च करणार नाही. या आता खर्चाचा विषय आता नका काढू. 2 दिवसांनी बसू आपण सगळं आता हा पहिला विषय नाही नाही आम्ही नाही बोलणार काय तुम्ही तुमचं करायचं ते आता आता. आपण त्याची चर्चा करू. बसू का मग या मग काय बसा हा. बसा खाली आता काय करता त्यांना चाबी करू. बस आजी मी आले.